त्या गोपिकांची काय व्हायची, आधीमध्ये पापणी झाकायची. काय झाकायची? पापणी. आता मला उत्तर द्या, ती पापणी जर का झाकली तर पापणी किती दिवस झाकते हो? दिवस सोडून द्या, तास सोडून द्या, मिनिट सोडून द्या, सेकंद सोडून द्या, त्याला निमिष म्हटलं जातं. ते निमिष मध्ये का पापणी झाकली आणि मग मात्र गोपिकांना कृष्ण परमात्म्याचं रूप पाहत असताना राग यायचा. आणि त्यातली एक गोपिका दुसऱ्या गोपिकाला म्हणायची, अगं या देहाची निर्मिती करणारा हा ब्रह्मदेव किती जड बुद्धीचा असेल. एक म्हणजे का, अगं या देहाची निर्मिती करत असताना या ब्रह्मदेवाने या पापण्यांची निर्मिती केली तरी कशा करता? का? कारण देवाचं रूप पाहत असताना ही पापणी आड येते आणि आड आल्याबरोबर त्या कृष्ण परमात्म्याचं रूप माझ्या डोळ्या आड जाते. म्हणजे कृष्ण परमात्मा देव एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे की देवाला पाहत असताना गोपिकांच्या फक्त पापणी आड जरी आली तरी ती सहन होत नव्हती. एवढा कृष्ण परमात्मा सुंदर आहे म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, सुंदर ते ध्यान. हा देव माझा काय आहे? अत्यंत सुंदर आहे, सुंदर आहे, सुंदर आहे. आता पुढचा शब्द आला ध्यान. काय शब्द आला? काय शब्द आला? ध्यान. ध्यान या शब्दाचा अर्थ होतो रूप. तुकोबऱ्या म्हणतात की माझ्या देवाचं रूप हे अत्यंत सुंदर आहे. काय झालं? तुकोबऱ्यांनी ध्यानाच्या माध्यमातून आपल्या देवाच्या रूपाचा काय दिला? ओळख करून दिली. आता काय परमार्थात आले की माणसाने देवाच्या रूपाची देवाच्या ध्यानाचीच ओळख करून द्यावा. ती पण बऱ्याच वेळा फार शोकांते का बरं का. आम्ही कधी कधी गेलो का नाही ती अविनाश महाराज, आपण कधी कधी गेलो का नाही एखाद्याच्या घरी, ती घरी गेली की ती घरी गेल्यानंतर परमार्थाची ओळख करून देत नाही, घरातल्या लोकांची ओळख करून देतात. ते घरातल्या लोकांची ओळख कधी कधी काही कामाची नसती, पण तरी कधी कधी आम्हाला आलोय म्हणून त्या घरातल्या लोकांची ओळख कधी कधी ऐकावी लागते. आता ती ओळख करून देत असताना काय काय तर लय विचित्र ओळख करून देतात. ते आताच मी एक नाशिकला कीर्तन केलं आणि नाशिकला कीर्तन केलं, माझ्या मित्राची भेट झाली. माझ्या मित्राची भेट झाली, कीर्तन 11 वाजता संपलं. मला म्हणा, बाबा चला घरी चहा घ्यायला. मी म्हणलं तुझ्या पाया पडू का? 11 वाजता पुढे चहा घेतात का? नाही म्हणला, बाबा लय दिवसातून भेट झाली, चला घरी चहा घ्यायला. आता ऐका, मी त्याच्या घरी चहा घेण्याकरता गेलो आणि गेल्यानंतर तो दारात उभा राहिला. मी त्याच्या पाठीमाग उभा राहिलो. त्यांनी त्याच्या घराचं दार वाजवलं. इकडे बघा, जसं त्याने दार वाजवलं आणि त्याच्या बायकोने जसं दार उघडलं की तिने पुढे केस सोडलेली ती माझ्या पुढे आली. मी म्हणलं अमावश्यात अंगावर आले. मी 2 मिनिटं स्तब्ध झालो. म्हणलो, ते म्हणला महाराज घाबरू नका, हे माझी बायको आहे. म्हणला बरं बरं. मग माझ्या जीवाची वाला म्हणलं आणि आतमध्ये गेलो. आतमध्ये गेला. म्हणलं महाराज एवढं घाबरायला काय झालं? एवढं घाबरायला काय झालं? ती कोण आहे माहिती का? मी म्हणलं काय माहिती? मग पहिल्यांदा तुझ्या घरी आले. तो म्हणला महाराज ती कोण आहे माहिती का? ते म्हणलं कोण आहे? तो म्हणला महाराज तो आमचा बारदाना आहे. काय म्हटला? तो आमचा बारदाना आहे. आता तिने माझ्या पुढं त्यांनी वर्ण असं केल्यामुळे आपण केल्यामुळं ती पण त्याची बायको होती, जरा त्याच्या पुढे 2 पावलाची होती. मग ती म्हणली महाराज ह्यानी माझी ओळख करून दिली, पण याची ओळख आहे का? मी म्हणलं आहे, पण नीट ओळख आहे का? मी म्हणलं नीट ओळख नाही. मी म्हणलं कोण आहे? म्हणले महाराज हे आमचं भांगार आहे. व्यवहारामध्ये कधी कधी काय होतं, आपण एकमेकाची ओळख करून देतो, पण ही व्यवहारातली ओळख आपल्या कामाची नाही. परमार्थिकाने परमार्थिकाच्या घरी गेलं की परमार्थातलीच ओळख करून द्यावा. तर तुकोबाऱ्या परमार्थामध्ये देवाची ओळख करून देतात असताना तुकोबाऱ्या म्हणतात सुंदर ते ध्यान. आणि आता पुढला शब्द वापरला, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. आता येथे उभा नावाचा एक शब्द आला बरं का. ते काही साधकाने विचारलं, तुकोबाऱ्या जगाचा मालक विटेवरती उभा आहे, उभा आहे, उभा आहे, पण देव उभा काय आहे हो? त्यात एकच, माझी कीर्तनाची वेळ संपलेली, फक्त 3 मिनिटं शिल्लक आहे. देव उभा काय आहे त्यात एकच कारण देतो आणि पुढे जातो. ऐका, देव उभा काय आहे त्यात एकच कारण आहे. काय कारण माहिती का? कारण असं आहे की देवाला माहिती मी उभाच असलो पाहिजे, मी बसलेला कामाचा नाही. काय बसलेला कोणत्याच कामाचा नसतो. कळलं तर बघा, बसलेला बैलही कामाचा नाही आणि बसलेला आवाजही कामाचा नाही. आवाज जर का बसला तर तो सुद्धा काही कामाचा नाही आणि बसलेला बैल कामाचा नाही आणि माणूस जरी बसला तरी बसलेला माणूस सुद्धा कामाचा. पंढरपूरच्या मालकाला माहित होतं मी बसून चालणार नाही, कारण मी जर का बसतो तर काय होणार आहे. ऐका, देव उभा काय त्याचं कारण, कारण देवाला माहिती माझ्या भक्तावरती जर का संकट आलं आणि संकटामध्ये माझ्या भक्ताने जर का मला हाक मारली तर हाक मारल्यानंतर मी जर का उभा असेल तर माझ्या ठिकाणी तत्परता येईल आणि तत्परता आली की मला धावून जाता येईल आणि भक्ताच्या संकटाचं निवारण करता येईल. याच्याकरता देव उभा आहे, बसलेला आहे. मला एक उत्तर द्या, संकट जर का आलं आणि हाक जर का मारली तर मला सांगा, बसलेला पहिल्यांदा पोचन का उभा असलेला पहिल्यांदा पोचन? कोण?
उभा असणारा. कारण उभा असताना पटकून उठणार, पळत जाणार आणि धावून जाणार. ते बसलेले म्हणजे कानावरती शब्द आले की त्याने खाली हात टेकवायचा, कमरवरती हात द्यायचा, आगा म्हणायचं आणि मग त्याने पाऊल टाकायचं, मग धावून जायचं. देवाला माहित होतं मी जर का बसलो तर माझ्या भक्तापर्यंत पोहोचण्याकरता मला वेळ होईल, म्हणून मी बसून चालणार नाही. म्हणून पंढरपूरचा मालक भक्ताच्या रक्षणाकरता काय तर उभा आहे. आता पुढचा शब्द टाकला विटेवरी. आता विटेवरतीच का आला? माझ्या कीर्तनाची वेळ संपली. एकच प्रमाण देतो. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहून झाला येता. तो पुंडलिका करता विटेवरती माझा पंढरपूरचा मालक काय झाला आलेला आहे. म्हणून तो कुमाऱ्या वर्णन करताना म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकठावरी ठेवून या. आता पुढचं पद आलं कमरेवरती देवाने हात ठेवलेला आहे. त्याचं एकच कारण ठेवतो, कारण देवाला सांगायचे संपूर्ण जगत हे मायेने भरलेले आणि प्रत्येक जण मायेच्या प्रांतामध्ये पूर्ण बुडलेलं आहे. पण जो कोणी मला शरण आलेला आहे माझ्या भक्ता करता, माझी जगताची माया आहे, पण किती माया आहे ती फक्त कमरेपर्यंतच आहे. हा भक्ताला संदेश जावा याच्याकरता देवाने कमरेवरती काय ठेवलेला आहे? हात ठेवलेला आहे. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करक ठेवरी ठेवून या. मग तुकोबार आहे एवढाच तुमचा भगवान परमात्मा आहे का? एवढाच नाही तर तुकोबार आहे म्हणतात ते तुळशी हार गणा कासे पीतांबर तुळशी हार गणा कासे पीतांबर आवडे निरंतारा घ्यायची आवडे निरंतारा चरणामध्ये तुकोबाऱ्या म्हणतात त्या भगवान परमात्म्याने गळ्यामध्ये काय केलाय? तुळशीचा हार घातलाय. आता तुळशीचा हार का घातलाय आणि देवाला तुळस किती आवडती. परत राजेंद्र भाऊ योग आला तर इथून पुढे दुसऱ्या कीर्तनाला सुरुवात करू. आता माझ्या कीर्तनाची वेळ संपलेली आहे. म्हणून देवाने तुळशी हार गळा कासे पितांबर धारण केलंय, त्याचं चिंतन केलं. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान आणि असं ध्यान असं रूप. तुकोबाऱ्या म्हणतात की मला काय होते? निरंतर आवडते. पण हे करत असताना मकर कुंडली तळपते श्रवणे कंठी कौस्तुभमणी विराजित. तो कौस्तुभमणी का आला? ते मकर कुंडले एक शब्द फार गोड आला. मकर कुंडली ती देवाच्या कानामध्ये बऱ्याच वेळा महाराज आपण पाहत असताना कुंडल पाहतो, पण ती बऱ्याच वेळा देवाची मूर्ती पाहत असताना मी थोडा अचंबित झालो आणि मला सुद्धा त्याचं उत्तर बऱ्याच दिवस सापडत होतं. ते देवाच्या कानामध्ये त्या कुंडला बरोबर त्या मासोळ्यात मला वाटते काय ती बरोबर आहे का चुकीचं मला आहे का नाही? पंढरपूरच्या कानामध्ये काय दिसतात? अशा पाठीमाग काय दिसतात अशा त्या मासोळ्या दिसतात. ती एकदाने मला विचारलं त्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या अशा कानामध्ये त्या मासोळ्या काय? मी त्याला हसून म्हणलं काय नाही, म्हणलं देवाला मासोळी आवडत होते. त्याचंही उत्तर नाही बरं का, त्याचंही उत्तर नाही. त्याचं एक उत्तर गोड देऊन जाऊ का? अर्धा मिनिटं घेऊ का त्याच्याकरता? तेवढं उत्तर देण्याकरता महाराज त्याचं उत्तर देण्याकरता अर्धा मिनिटं देतो. देवाच्या कानामध्ये त्या मासोळ्या कात माहितीये का? त्याचं कारण आहे. त्याच्याकरता आपल्याला फार पाठीमागं जावं लागेल. त्याच्याकरता शिवपुराणामध्ये किती लांब जावं लागेल ऐका. त्याला कारण आहे. काय झालं? कैलास पर्वतावरती भगवान शिवशंकर बसलेले आणि पार्वती माता शेजारी. ती पार्वती माता शेजारी बसली असताना भगवान शिवशंकरांनी पार्वती मातेकडे पाहिलं. पार्वतीला सांगितलं आज मी फार आनंदित आहे आणि मला तुझ्या बरोबर काहीतरी गुह्य ज्ञान मला तुला सांगायचे. ते गुह्य ज्ञानाचे शब्द पार्वती मातेने ऐकून विचार केला हा बाबा युक्त कधी कुणाला काय सांगत आणि आज सांगण्याकरता बाळलेला आहे. नक्कीच काहीतरी गुह्य ज्ञान सांगणार आहे. आणि मग पार्वती माता तत्पर झाली आणि भगवान शिवशंकराच्या पुढे बसली आणि भगवान शिवशंकराने माझ्या आदिनाथाने हे गुह्य असणार ज्ञान आता पार्वती मातेला सांगण्याकरता सुरुवात केली. आणि सांगत असताना पण ते गुह्य ज्ञान ऐकता 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 पार्वती मातेला डोळा लागला. आणि त्याचं कारणच आहे बरं का. ज्यावेळेस एखादा कीर्तनकार खरंच काहीतरी चांगलं सांगतो ना त्यावेळेस लोकांचे डोळे झाकल्याशिवाय मग ते कीर्तनकार नेहमी ओळखायचं. लोकांचं डोळे झाकायला आलं की ओळखायचं आपण खरंच काहीतरी चांगलं सांगतोय बरं का.
ते खरं ते भगवान शिवशंकर खरं ज्ञान सांगू लागल्यानंतर पार्वती मातेचे डोळे दाखवू लागले आणि ते डोळे दाखवू लागल्यानंतर वैकुंठामध्ये माझ्या भगवान विष्णूने विचार केला, हा बाबा एक तर हे गुह्य ज्ञान कधी कुणाला सांगत नाही आणि आज पार्वतीचं निमित्त करून ज्ञान सांगतोय, पण पार्वती मातेला दुखला लागलेला आहे, पार्वती मातेचा डोळा दाखतोय आणि पार्वती माता झोपली हे जर का भगवान भोलेनाथाला कळालं तर ज्ञान सांगणार नाही. म्हणून असं वर्णन आहे, माझ्या भगवंताने वैकुंठ सोडलं आणि हे ज्ञान ऐकण्याकरता एका मत्स्याच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि गर्भामध्ये प्रवेश करून पार्वती माता देती अशा प्रकारचा भगवान विष्णूने त्या मत्स्याच्या पोटामध्ये शिरून हुकार देण्याकरता सुरुवात केलं आणि जसा हुकार माझ्या भगवान शिवशंकराच्या कानावरती पडू लागला त्या भगवंताला वाटलं की पार्वती माता हुकार देती आणि मग भगवंताने ते गुह्य ज्ञान पार्वती मातेने मग सांगितलं आणि खरं ज्ञान जर का कुणी ऐकलं त्या मत्स्याच्या पोटामध्ये शिरणाऱ्या तो कोण आहे तर साक्षात मच्छिंद्रनाथ आहे. म्हणून असं म्हटले आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आणि मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आता ऐका, त्या मच्छिंद्रनाथाने म्हणजे मत्स्याच्या पोटामध्ये शिरणाऱ्या भगवान विष्णूने काय केलं ते ज्ञान ऐकलं. पण आता ऐका, ते ज्ञान ऐकल्यानंतर भगवान विष्णू ज्ञान ऐकण्याच्या अगोदर नम्रतेने माशाच्या पोटात गेले. ऐका ऐका, ज्ञान ऐकण्याच्या अगोदर नम्रतेने माशाच्या पोटामध्ये गेले, पण ते ज्ञान ऐकल्यानंतर भगवंताला ज्ञानाचा अभिमान झाला आणि अभिमान झाल्याबरोबर त्या माशाच्या पोटातून अभिमानाने माशाचं पोट फोडून काय झाले बाहेर निघाले. ते कोण होते? साक्षात मच्छिंद्रनाथ होते बरं का. आता ते पुढचं चरित्र भगवान शिवशंकराकडे जाणार आहे. मला तिकडे नेतच नाही, पण मला इकडे नेते ती मकर कुंडले या शब्दाकरता जायचे. आता ऐका, ज्या माशाच्या पोटातून मच्छिंद्रनाथ बाहेर पडले तो मासा विचार करू लागला, माझ्या गर्भामध्ये शिरत असताना नम्रतेने शिरला, पण ज्ञान ऐकल्यानंतर अभिमानापोटी माझं पोट फाडलं आणि बाहेर आला. तो असा असणारा भगवान परमात्मा कुठे? मग त्या भगवान परमात्म्याचा शोध त्या असणाऱ्या मत्स्याने त्रिभुवनामध्ये घेण्याकरता सुरुवात केला. पण त्रिभुवनामध्ये दांडोळा घेत असताना त्या त्रिभुवनामध्ये त्या असणाऱ्या माशाला तो भगवान परमात्मा पोट फाडलेला भगवान परमात्मा कुठे दिसताना आणि मग शेवटी तो मासा फिरत फिरत त्रिभुवनातून फिरत असताना दंडकारण्यात आला आणि दंडकारण्यात आल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर त्याने पुंडलिकाचं दर्शन केलं आणि पुंडलिकाच्या पाठीमागे सहज त्या माशाने नजर टाकली. ऐका 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 ऐका, त्या माशाने सहज नजर टाकली. ती नजर टाकल्याबरोबर विटेवरचा मालक पाहिला आणि मग माशाच्या लक्षात आलं हा विटेवरचा मालक आहे ना, हा तोच आहे. माझ्या गर्भामध्ये शिरला होता, पण ज्ञान ऐकून माझं पोट फाडून बाहेर आला, आता तो मला सापडलाय. तेव्हा तो मासा पुंडलिकाचं दर्शन करून पळत गेला आणि माझ्या भगवान परमात्म्याच्या चरणाचं दर्शन करून भगवंताचं दोन्ही कान धरलं. म्हणून देवाच्या कानामध्ये काय त्याचं हे उत्तर आहे बरं का. मला याच्या पुढे जायचं नाही. म्हणून मकर कुंडले तळपते श्रवणी कंठी कौस्तुभ म्हणे. आता तो कौस्तुभ म्हणे काय, माझी वेळच संपलेली बरं का. तो कौस्तुभ म्हणे धारण केलेला आहे आणि शेवटी दुःख बराय म्हणतात दुःख म्हणे
तुकामध्ये माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हरगळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान महाराजी अल्पशा बुद्धिमत्तेप्रमाणे तुकोबऱ्यांच्या पहिल्यांदाच अभंग गुण अल्पसा चिंतनाचा काय केला प्रयत्न केला. झालेली सेवा भगवान श्री निळकंठेश्वरांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या कीर्तनरूपी सेवेची परिपूर्णता बहुसंख्येने या ठिकाणी स्वतःवर का उपस्थिती आणि गोड प्रकार बर का 15 वर्ष बर का आत्ताच खोलीमध्ये बसले असताना आदरणीय महाराजांची आणि राजेंद्र भाऊची आमची चर्चा झाली. ज्यावेळेस पहिल्यांदा या मंदिराचं काम झालं गणेश भाऊ आणि मंदिराचा तो कलश रोवणाचा मला वाटतं तो कार्यक्रम होता म्हणजे 14 वर्ष झालं आणि तो कलश रोवणाच्या कार्यक्रमाचं जर का पहिलं कीर्तन जर का कुणी केलं असेल ते कुणाला माहिती का नाही माहिती नाही पण ते पहिलं कीर्तन मी केलेले बरं का तिथं त्यावेळेस बरं का ते आल्यानंतर या त्यांचं 14 वर्षानंतर इथे येण्याचा योग आला. तुम्ही सर्वांनी अत्यंत गोड संधी उपलब्ध करून दिली. सर्वांच्या पुढे दंडवत प्रणिपात त्या ठिकाणी करतो आणि माझ्या हरिकीर्तन रूपी सेवेच्या ठिकाणी परिपूर्णता. पण भगवान निळकंठेश्वराच्या चरणी आले ते एकदा त्यांचं भजन करा आणि मग समोरपाकडे जाऊ. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. बोला बोला सर्वांनी बोला टाळीचा आवाज आला पाहिजे. टाळीचा आवाज आला. भगवान श्री निळकंठेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे आणि या पर्व काळामध्ये भगवंताचं केलेलं भजन व्यर्थ जात नाही. पण अन्न ग्रहण करण्याच्या अगोदर एका माझ्या निळकंठेश्वराचं भजन करा सर्वांनी. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. बोला बोला शिवाय.